MPW GK चॅलेंज 2026 एपिसोड 1 विषय जनजन्य रोग म्हणजे वॉटरबॉर्न डिसीज. मित्रांनो, हे वॉटरबॉर्न डिसीज सिरीज आपण चालू केलेली आहे. आता मी हे फर्स्ट टाइम वॉटरबॉर्न डिसीज जे आहे तर चालू केली. आता मला तुम्ही सांगा का तुम्हाला हे आवडते, म्हणजे ह्याच्यात काय ॲड करावं लागेल, काय कमी करावं लागेल, म्हणजे कसे कसे सिरीज पाहिजे. फक्त हे मी डेमोसाठी हे सिरीज बनवलेली आहे. मग मी जर तुम्हाला हे सिरीज आवडली तर मग मी 50 क्वेश्चन 60 क्वेश्चन जे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, जे PYQs आहे, पुन्हा हेल्थ एक्झामसाठी ओरिएंटेड आहे, हेल्थ एक्झाम ओरिएंटेड आहे. म्हणून मी काय करणार, हेल्थचा तुमचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह आला तुम्ही असंच व्हिडिओ, म्हणजे हे 10 क्वेश्चन घेतलेले, हे 5 क्वेश्चन 10-5 जे क्वेश्चन मी घेतलेले आहे, मग मी काय करणार आहे 20 क्वेश्चन 30 क्वेश्चन 50 क्वेश्चनपर्यंत मी काय करणार आहे, एका नोट्समध्ये ते क्वेश्चन सगळे तुम्हाला समजून सांगणार आहे. म्हणून मला मित्रांनो हे नक्की कमेंटमध्ये सांगा का हे हे सिरीज तुम्हाला आवडते का नाही आवडत, म्हणजे ह्याच्यामध्ये काय कमी आहे, काय काय ॲड करायचं आहे. म्हणजे तुमचा रिस्पॉन्स मला जर निगेटिव्ह आला तर मग मी ह्याच्यामध्ये खूप काही चेंजेस करेन. जर तुमचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह आला तर मग मी ह्याच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट करणार आहे. ठीक आहे मित्रांनो, म्हणून हे शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही आरोग्य विभाग भरती 2026 MPW हेल्थ इन्स्पेक्टर, हेल्थ सुपरवायझर किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर या परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण घेऊन आलो आहोत MPW GK चॅलेंज एपिसोड 1. म्हणजेच या व्हिडिओमध्ये 10 परीक्षा केंद्रित MCQs असतील. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला विचार करण्यासाठी काही सेकंड मिळतील आणि त्यानंतर आपण योग्य उत्तरासह त्याचे सोपे स्पष्टीकरण पाहू. आजचं चॅलेंज आहे, जर तुमचे 8 किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न बरोबर आले तर कमेंटमध्ये नक्की लिहा माझा स्कोअर 10मधून एवढे मला पडलेत पुन्हा. आणि जर 10पैकी 10 बरोबर आले तर नक्की लिहा टॉपर रेडी. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात अगोदर प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी जलजन्य म्हणजे वॉटरबॉर्न रोग कोणता आहे, म्हणजे मलेरिया, डेंग्यू, कॉलेरा आणि फायलेरिया. आता हे यापैकी वॉटरबॉर्न डिसीज कोणता आहे. आता हे मलेरिया जे आहे हे वेक्टरबॉर्न डिसीज आहे. डेंग्यू हे पण वेक्टरबॉर्न डिसीज आहे. फायलेरिया हे पण वेक्टरबॉर्न डिसीज आहे. मग मित्रांनो, ह्याचा उत्तर काय असणार आहे, मग कॉलेरा हे जे आहे तर वॉटरबॉर्न डिसीज आहे. ठीक आहे मित्रांनो, ह्याचं उत्तर आहे, योग्य उत्तर आहे कॉलेरा म्हणजे हॅझा. आता ह्याचे स्पष्टीकरण, कॉलेरा हा दूषित पाणी आणि अन्नाद्वारे पसरणारा जलजन्य रोग आहे आणि मलेरिया, डेंग्यू आणि फायलेरिया हे डासांद्वारे पसरणारे रोग आहेत. म्हणजे हे क्वेश्चनला कसं एक्झाम टिप काय, वॉटरबॉर्न डिसीज दूषित पाण्यामुळे होतो आणि वेक्टरबॉर्न डिसीज डासमुळे होतो. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता देन सेकंड क्वेश्चन, कॉलेरा हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो. कॉलेरा एक ऑप्शन ए सॅल्मोनेला टायफी, ऑप्शन बी शिगेला, ऑप्शन सी विब्रिओ कॉलेरा आणि ऑप्शन डी ई कोली. मित्रांनो विचार करा, आता हे कोणत्या जीवाणूमुळे होतो. कॉलेरा हा कोणत्या जीवाणूमुळे होतो. आता मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, सॅल्मोनेला टायफी टायफॉईडमुळे होतो, शिगोला म्हणजे डिसेंट्रीला होतो आणि विब्रिओ कॉलेरा. आपला विचार काय करणार आहे, योग्य उत्तर आहे विब्रिओ कॉलेरा. स्पष्टीकरण, विब्रिओ कॉलेरा हा कॉमा म्हणजे आकाराचा जीवाणू असून तो कॉलेरा निर्माण करतो. ठीक आहे मित्रांनो, एक्झाम टिप काय, कॉलेरा म्हणजे विब्रिओ कॉलेरा. ठीक आहे. देन थर्ड क्वेश्चन, टायफॉईडचा कारक जीव कोणता आहे. विब्रिओ कॉलेरा, सॅल्मोनेला टायफी, क्लोस्ट्रिडियम टेटानी आणि स्टॅफिलोकोकस एरोस. आता टायफॉईडचा कारक जीव कोणता आहे मित्रांनो, आताच मी वरती सांगितलेला आहे, ऑप्शन बी सॅल्मोनेला टायफी. ठीक आहे, टायफॉईड हा सॅल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. प्रश्न 4, जलजन्य रोगाचा प्रसार मुख्यतः कशामुळे होतो. जलजन्य म्हणजे वॉटरबॉर्न डिसीज रोगाचा प्रसार कशामुळे होतो, डास, हवा, रक्त. तर ह्याचं योग्य उत्तर आहे दूषित पाणी किंवा अन्न. ठीक आहे, याचं योग्य उत्तर दूषित पाणी व अन्न. स्पष्टीकरण, जलजन्य रोगाचा मुख्य प्रसार दूषित पाणी, दूषित अन्न आणि फिकल ओरल मार्गाने होतो. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5, कॉलराचा सर्वात मोठा धोका कोणता आहे. ताप, निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन, खोकला, पुरळ. मित्रांनो, कोणत्या कॉलराचा सर्वात मोठा धोका कोणता आहे. ताप, निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन, खोकला, पुरळ. ह्याचं योग्य उत्तर आहे निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन म्हणजे पाण्याची कमतरता. ठीक आहे मित्रांनो. अतिसार आणि उलट्यामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होतात. वेळेवर ORS आणि उपचार न मिळाल्यास सुरुवातीची प्रकृती गंभीर होऊ शकते. ठीक आहे मित्रांनो. आता प्रश्न क्रमांक 6 बघू. ORSचे फुल फॉर्म काय. ORSचे फुल फॉर्म काय. एक ओरल रिकव्हरी सॉल्ट, ओरल रिहायड्रेशन सॉल्ट, ओरल
ऑर्गन रिहायड्रेशन सोल्युशन, ओरल रिकॉल सोल्युशन. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे आपला बरोबर उत्तर आहे योग्य उत्तर बी, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. काय? ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. ORSचा उपयोग जुलाब आणि उलट्यामुळे शरीरातील पाणी व क्षारांची कमतरता भरून काढण्यासाठी केला जातो. एक्झाम्पल काय? जुलाब असल्याचं ORS हे प्रथम उपचारातील महत्त्वाचे पाऊल. ठीक आहे, आता प्रश्न 7वा पाहू. टायफॉईडचा प्रसार मुख्य कोणत्या मार्गाने होतो? हवेद्वारे, डासांद्वारे, फिको ओरल मार्गाने किंवा रक्ताने? तर ह्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो फिको ओरल रूटनी. म्हणजे फिको ओरल रूटनी ह्याचं काय होतं? मुख्य प्रसार होतो. म्हणजे दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे जंतू शरीरात प्रवेश करतात आणि टायफॉईडचा प्रसार होतो. याचा एक्झाम्पल दूषित पाणी, दूषित अन्न आणि टायफॉईड प्रसार. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी जलजन्य रोग टाळण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता? सुरक्षित व स्वच्छ पाणी पिणे, फक्त मास्क वापरणे, जास्त व्यायाम करणे, जास्त औषध घेणे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ए, सुरक्षित व स्वच्छ पाणी पिणे. स्वच्छ पाणी, हात धुण्याची सवय आणि स्वच्छ अन्न यामुळे बहुतेक जलजन्य रोग टाळता येतात. ठीक आहे मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 9. कॉलेरामध्ये रुग्णाला सर्वात जास्त कोणते लक्षण दिसून येतात? कोरडा खोकला, तांदळाच्या पेजेसारखे जुलाब म्हणजे राईस वॉटर स्टोल, कान दुखणे, त्वचेवर पुरळ. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे कॉलेरामध्ये रुग्णाला सर्वात जास्त कोणते लक्षणे दिसून येतात? म्हणून मित्रांनो ह्याचं योग्य उत्तर आहे तांदळाच्या पेजेसारखे जुलाब, रिस वॉटर स्टोल. काय होणार? रिस वॉटर स्टोल. म्हणजे रिस वॉटर स्टोल हे कॉलेराचे अतिशय महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण लक्षण मानले जातात. एक्झाम्पल रिस वॉटर स्टूल म्हणजेच कॉलेरा. ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न क्रमांक 10. जलजन्य रोगाचा उद्रेक झाल्यास MPWचे पहिले कर्तव्य काय असतात? एक, घरी बसून सूचना देण्याची वाट पाहणे, रुग्णांची नोंद घेणे, वरिष्ठांना माहिती देणे आणि सर्वेक्षण सुरू करणे, फक्त औषध वाटणे, काही न करणे. मित्रांनो ह्याचं योग्य उत्तर आहे रुग्णांची नोंद घेणे, वरिष्ठांना माहिती देणे आणि सर्वेक्षण सुरू करणे. आता ह्याचं स्पष्टीकरण मित्रांनो MPWने त्वरित रुग्ण शोध आणि नोंदणी, वरिष्ठांना अहवाल, ORS वितरण, सुरक्षित पाणी आणि आरोग्य शिक्षण यावर भर द्यावा. आता मित्रांनो फायनल चॅलेंज. तुमचा अंतिम स्कोर किती आला? कमेंट करा. 10मधून 10 आलं तर एक्सलेंट, 10मधून 9 आलं तर व्हेरी गुड, 10मधून 7 आलं तर गुड आणि 7 किंवा त्यापेक्षा कमी आलं तर अजून थोडा तुम्हाला सराव करा. ठीक आहे, असंच परीक्षा केंद्रित MCQs, PYQs आणि संपूर्ण त्यासाठी MPW लर्निंग सेंटरला सबस्क्राईब करा. मित्रांनो जर तुम्हाला हा सिरीज आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की जर तुम्हाला हे आवडली असेल तर मी हेच हिशोबाने हेच पॅटर्नने मी काय करणार आहे, मग पुढचे क्वेश्चन घेणार आहे. प्रत्येक क्वेश्चनचं तुम्हाला स्पष्टीकरण, प्रत्येक क्वेश्चनचं योग्य उत्तर आणि प्रत्येक पॉईंट जे ऑप्शन असतील त्याचा पूर्ण तुम्हाला थोडक्यात मी समजून सांगणार आहे की ते कोणत्या रोगासाठी उपयुक्त असेल. म्हणून मित्रांनो हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा का अशीच सिरीज आपण पुन्हा कंटिन्यू ठेवू का नको ठेवू. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.